नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा कसला सुंदर आलाय गहू. लोंब्यामध्ये आलाय. आता बघा पाणी द्यायला चालू आहे. आता शेवटचं पाणी हे इकडं झाले पाणी देऊन. आता बघ कसला भारी आलाय लोंबे. बघा फुरड्यामध्ये आलेत. आता मस्त लोंबे आलेत. तर मी इकडून जाते. बघा हे लसूण पण चांगला मोठाली झाला. एक उपटून दाखवते मी. ते बघा कसला मोठा झालाय. दिसलं का? एवढा मोठाली झालाय बघा लसूण. थोड्या दिवसात तरी 1 महिनाभर टाईम आहे की काढायला. हे बघा हे जे आलं ह्याला लसणी म्हणतात. हे आल्यानंतर मग आता लसूण काढायचं असतं. पण सुकायला ह्याला लागते आणखी 1 महिनाभर. मस्त घरी नेण्यापर्यंत. हे बघा त्या बऱ्याच जागेवर आली लसणी. हे बघा हे खाली एक लसूण असतो आणि ह्याच्यावर एक लसूण येतो त्याला छोटासा. ह्याला लसणी म्हणतात. हे बघा आता हे काय प्रत्येकी थांबायचं नसते. म्हणजे हे वरनं आलं तर आतमध्ये जे कुड्या असतात आपल्या पाकळ्या ते तयार झालेले असतात. म्हणून ही वरती येते. म्हणजे हे वर आल्यानंतर ह्याचा असा म्हणजे अंदाज लावायचा आपण की खाली कुड्या तयार झालेत असं. नाहीतर पहिला काय असतो फक्त गड्डाच तयार असतो. आणि नंतर मग ह्याचं हे आल्यानंतर समजायचं आपण की अशा कुड्या बनलेल्या आहेत लसणाला. हे बघा जशी खाली असती पाकळी आणि तशीच वरती पण आली. ह्याला लसणी म्हणतात. तर लसूण काढायचा आपल्याला अंदाज लावायचा असेल तर मग ही वरती अशी लसणी आली. हे बघा ही वर अशी लसणी आली की मग काढायचं. हे बघा कसली लसणी आली बघा. सेम आपल्या कुड्या असतात लसणामधल्या तसलीच आहे. म्हणजे खाली जसा असाच कांदा असतो बघा खाली. हे बघा हे कसली पाकळ्या बघा लसणाच्या. हे खात नाहीत, खालचंच लसूण खातात. जमिनीतला काढायला आलाय तरी महिनाभर आहे टाईम आणखी. बघा आपण मध्ये एक व्हिडिओ टाकला होता कांदे लावतानाचा. तर हे बघा हे खुरपायला आले. आता पाणी चालू आहे. काका पाणी द्यायला चालू आहे गव्हांना. गव्हात चालू आहे पाणी. कुठे चांगला गहू वाळलाय. बघा काकड्या मस्त दिसते. आणि इकडे हरभरा काढून झाला आहे. इथे गंज लावली हरभऱ्याची आणि इथे वाटाण्याची लावली. डिघारा लावला वाटाण्याचा. आपण हे मध्ये पण व्हिडिओ टाकला होता वाटाण्याचा. बघा आता ह्याच्यामध्ये बारकी वाटाणे निघते. बघा लय ऊन पडलंय कडकडीत. हे बघा शेंगा आहेत ह्याच्या अशा. तर आता हे मशीनमधनं भरडून काढायचं आपल्याला ह्याच्यासोबत हरभऱ्यासोबत. बारीक वाटाणा आहे. डाळीला पण चांगला आहे. आणि हो काही चापा हरभरा केवढा आहे बघा. सोडून दाखवते. हो का एवढा मोठा निघतोय. आपल्या त्याला छोले म्हणतात. दुकानात घेतली तर छोले म्हणतात. बघा केवढा मोठा ढाळा. मोहरी झाली काढून. मोहरी पण काढली. हिरवी राहिलेली. मागून लावली होती हे चापा हरभरे. कुठंतरी एखादी आहे ढाळा.
तर ह्याच्यामुळं आलाच नाही चांगला. वाटाणा खूप उंच झाला होता ना, त्यामुळं या पाहिजे आता जास्त की नव्हतं, इथं आलाय चांगलं. इकडे आले बघा चांगला. हे चापा हरभरा, छोले. किती राहिले काका भिजवायचं? किती राहिले भिजवायचं? तिथून तिकडलं वय बघा. हां 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 हां. कसं आहे पाणी निवळ संग. पाटाचं पाणी जुळू वाहतं. बघा कसं जुळू वाहतं पाणी. दिसत नाही आता पलीकडं, दाटकं होईल त्याच्यामुळं. हां मोहरी काढली ना काही. हरभरा झाला काढायचा. तो काही चापा हरभरा, कवळा एखादा. त्याकडेच तिथवर जातं का पाणी कडीला? कुठवर जातं? ह्या इथवर का? हे मोहरीचं फुल दिसते तिथपर्यंत जातं बघा, तिथनं तिथपर्यंत जातं. हे कोरडच आहे की अलीकडलं? हां हां हां. डाळ निभर झालं नाहीत आणखी. हां हां हां. सारा भिजवून झालाय. शेवटचं पाणी ना आता. कसं झुळझुळ हवा आहे. खाली भिजवायला चालू असल्यामुळं थंडगार हवा आहे. मस्त गहू आलाय, कुरड्यात आलाय. आता लोंब्या खायला या. मस्त लोंब्या आल्यात आता, मस्त आले. झाले एक 15-20 दिवसात काढायला येते, आहे का नाही काका? हां पाडव्याला नवीन गव्हाच्या नवीन पोळ्या. नवीन वर्षाच्या नवीन पोळ्या. हे बघा, नवीन वर्षाच्या नवीन गव्हाच्या पोळ्या. नवीन पोळ्या म्हणजे नवीन गव्हाच्या पोळ्या.